तो राहिलेला नाही. महाविकास आघाडी कोणते मुद्दे उचलते की आमचा पक्ष फोडला, आमचा म्हणजे जे काय आहे ते त्यांचे पर्सनल इश्यूज आहेत. आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने ज्यांनी घडवला ते प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हा संतांचा महाराष्ट्र आहे. आणि आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आता सुसंस्कृत राहिला आहे का, हा आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. या 75 वर्षात नुसते हेवे दावे, मग इकडं महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, कॉन्क्रीट आपण महाराष्ट्र कसं घडवू शकतो, महाराष्ट्र हा राज्य दुसऱ्या राज्यांना एक दिशा देण्याचं काम करत असतो नेहमी. पण त्याच्यावर न चर्चा करता माझं तुझं आणि हेवे दावे काढण्यापेक्षा आपण पुढे जात नाही. लोकसुद्धा अस्वस्थ आहेत, व्यथित आहेत लोक. जनतेने जो काही निर्णय दिला असेल लोकसभेच्या वेळी, त्याच निर्णयावर पुढं जाऊ असं सगळ्यांना वाटत असेल तर साफ चुकीचं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या एक 15-20 दिवसात जनतेच्या व्यथा समजल्यानंतर आम्ही एक वेगळा पर्याय, ज्या पर्यायाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आजच्या बैठकीला प्रहारचे प्रमुख बच्चूभाऊ कडू येणार होते. परत आमची मुंबईत एक बैठक झाली. कोर्टात त्यांची आज तारीख असल्यामुळे आज आणि उद्या म्हणून ते येऊ शकले नाही, पण आमच्यावर VCवर बोलले आता. ते बच्चूभाऊंच्यावर एक 4-5 मुद्दे आमचे जराशे मतभेद मी म्हणणार नाही, पण एका लाईनवर एका जागेवर येण्यासाठी एक अनेक 2 मीटिंग लागतील. पण मला पूर्ण विश्वास आहे, आम्हाला सर्वांना विश्वास आहे, त्यात काही अडचण दिसत नाही. आज आनंदाने सांगायचे की बाबासाहेब आंबेडकरांची पंतू राजरत्न आंबेडकर साहेबसुद्धा आमच्यावर आलेले आहेत. आणि त्यांच्या शाहू महाराजांचा शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज या नात्याने आणि बाबासाहेब आंबेडकरांचे ते पंतू आहेत, त्यामुळे हा नॅचरल अलायन्स आहे. म्हणजे आमच्यात काही कुठेतरी मतप्रवाह किंवा आणि काही वेगळं मतं घडवायचे असं काही नाही. आमच्या दोघांचं निश्चितपणाने ठरलं की आपल्याला शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आम्हाला जायचं, शिवाजी महाराजांच्या विचाराने जायचं आहे. आणि म्हणून आमची अनेकदा भेट झाली. आणि आज पूर्वी भेट होत होते सामाजिक भेटी होत्या, आता ती राजकीय भेट आहे. आज जय जवान जय किसान या पक्षाच्या नारायण अंकुशेसुद्धा आलेले आहेत. सैनिकांचा सुद्धा आवाज त्यांना मांडायचा आहे. सैनिक केव्हा राजकारणात येत नव्हते, लांबच राहायचे, पण त्यांना सुद्धा असं वाटतं की सैनिकांच्यावर सुद्धा अन्याय होत आहे, आम्ही सगळे एकत्र येऊ.
आणि म्हणून एक चांगली सुरुवात आहे. राजू शेट्टींची सुद्धा आमची चर्चा चालू आहे. राजू शेट्टींचे माझं बोलणं झालेलं आहे आणि बच्चू भाऊंचं सुद्धा बोलणं झालेलं आहे. राजरत्नांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि सगळे शेतकऱ्यांचे सगळे घटक हे सगळे कसे एकत्र येऊ शकतात, आपण एक वेगळा पर्याय कसा देऊ शकतो ह्याच्यावर सुद्धा आमचं बोलणं चालू आहे. मनोज जरांगे पाटलांचं सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांचा. त्यांना मी विनंती केली, आता पाडायचं नाही, आपल्याला सगळ्यांना निवडून आणायला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून सुद्धा आमची सकारात्मक चर्चा चालू आहे. शेवटी त्यांचा उद्देश आमचा उद्देश एकच आहे. ज्या शाहू महाराजांनी राजे शाहू महाराजांनी आमच्या पंजोबांनी जे आरक्षण दिलं बहुजन समाजाला, अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि गरीब मराठ्यांना, तर त्यांना सुद्धा आरक्षण मिळावं म्हणून त्या दोघांचा उद्देश असल्यामुळं एकत्र येण्याची नुसती एक वेळ राहिलेली आहे असं मला वाटते. म्हणून ते लवकरच त्याच्यात सुद्धा सकारात्मक एक निर्णय लवकरच येईल असं मला पूर्ण अपेक्षा आहे. मला असं वाटतं की मी नेहमीच बोलतो आणि जे काय बोलायचं मी आता बोललो आहे, पुढं बोलायचंच आहे. मला वाटतं 2 मिनटं राजरत्न आंबेडकर साहेबांनी बोलावं, नंतर मग काय पत्रकारांना काय प्रश्न असतील ते आपण विचारावं. आमची सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा झाली. एक या 2 पर्यायापेक्षा महाविकास आघाडी महायुतीपेक्षा आमचा एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी हा आमचा पर्याय आहे आणि हा सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही पुढे जाणार आहोत. या दृष्टिकोनातून आमची चांगली चर्चा झाली. कोणीतरी आपल्या ते बूम थोडे अलीकडे गेला. खरं तर राजे बोलल्यानंतर आम्ही बोलणं उचित नाही आहे, तरी राजेंनी मला 2 मिनटाची संधी दिलेली आहे. आज जे काही आपण महाराष्ट्रामध्ये बघत आहोत, म्हणजे मला जेव्हा मी बाबासाहेब आंबेडकरांचे लहानपणचं इतिहास वाचायचो त्यावेळेस ते चाळीमध्ये राहायचे आणि बाबासाहेबांचे वडील त्यांना रात्री 2 वाजता उठवायचे अभ्यास करण्यासाठी आणि 5 वाजेपर्यंत त्यांचा तो अभ्यास घ्यायचे, कारण 5 नंतर मग नळावरची भांडणं सुरू व्हायचे आणि नळावरची भांडणं सुरू झाल्यानंतर त्या गोंधळात अभ्यास शक्य नसायचा. मला असं वाटतं की आता तर नळावरचं भांडण हे महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेलं आहे. म्हणजे आज जे काही आपण बघतोय जोडे मारो आंदोलन आणि हे केवळ यांचे वैयक्तिक जे काही द्वेष आहे, राग आहे, त्या रागापोटी यांनी अशा पद्धतीने कामकाज आज महाराष्ट्रामध्ये हे नळावरचं भांडण आम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसतं. आणि कुठेतरी ज्या हेतूने जसं राजेंनी सांगितलं की लोकसभेच्या वेळेस संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, असा जो काही या देशामध्ये प्रचार केला गेला, भारताचं संविधान धोक्यात आहे हे वाचवण्यासाठी आम्ही भरभरून इंडिया आघाडी असेल, महाविकास आघाडी असेल यांना भरभरून मतं दिली. केवळ आम्हीच नाही, अनुसूचित जातीच्याच लोकांनी नाही तर मुसलमानांनी मतं दिली. आज ज्यावेळेस खरंच संविधानावर ज्यावेळेस गालबोट उचललं जात आहे तर लोकसभेत गेल्यानंतर किंवा विधानसभेमध्येही हे एका प्रश्नाचंही उत्तर आता ते विचारत नाही आहेत. म्हणजे वक्फ बोर्डाचा प्रश्न असो किंवा अनुसूचित जातीच्या रिझर्वेशनचा मुद्दा असो, उलट सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेस अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये क्रिमी लेअरचा मुद्दा त्याच्यामध्ये ॲड केला त्यावेळेस काँग्रेस त्याचं स्वागत करताना मला दिसली. मग नक्की हे कोणत्या संविधानाचं बचाव करण्यासाठी हे बाता करत होते. आणि म्हणून आज कुठेतरी अनुसूचित जातीची लोकं असतील किंवा मुस्लिम्स असतील, आम्ही कुठेतरी फसवणूक झाल्याचंही भावना आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून महायुती हटवायची असेल तर महाविकास आघाडी आणा, महाविकास आघाडी हटवायची असेल तर महायुती आणा. हे जे यांचं सीसॉचा जो गेम या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला एक पर्याय म्हणून आम्ही ही सगळी समीकरणं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेपुढे येत आहोत की हे एकाच नाण्याचे हे 2 बाजू आहेत, हे काही वेगवेगळे नाहीत. यांना कसलेही महाराष्ट्राचे आता महाराष्ट्र पब्लिक सेफ्टी बिल, आता तो बिल ॲक्टमध्ये तयार झालेला आहे. एवढा मोठा ॲक्ट महाराष्ट्रात तयार होत असताना महाविकास आघाडीच्या एकाही नेत्यानं या ॲक्टचा विरोध केला नाही. मग हा विरोधी पक्ष म्हणून आपण याला कसं मान्यता द्यावी, जिथे ते महाराष्ट्राच्या अनुसूचित जातीचा प्रश्न विचारत नाहीत, मुसलमानांचा प्रश्न विचारत नाहीत, एवढा मोठा ॲक्ट तयार झाला तिथे प्रश्न विचारत नाहीत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला एक पर्याय म्हणून महाराष्ट्राच्या जनतेपुढे येत आहोत
की हे एकाच नाण्याचे हे दोन बाजू आहेत, हे काही वेगवेगळे नाहीत. यांना कसलेही महाराष्ट्राचे, आता महाराष्ट्र पब्लिक सेफ्टी बिल, आता तो बिल ॲक्टमध्ये तयार झालेला आहे. एवढा मोठा ॲक्ट महाराष्ट्रात तयार होत असताना महाविकास आघाडीच्या एकाही नेत्यानं या ॲक्टचा विरोध केला नाही. मग हा विरोधी पक्ष म्हणून आपण याला कसं मान्यता द्यावी, जिथे ते महाराष्ट्राच्या अनुसूचित जातीचा प्रश्न विचारत नाहीत, मुसलमानांचा प्रश्न विचारत नाहीत, एवढा मोठा ॲक्ट तयार झाला तिथे प्रश्न विचारत नाहीत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला एक पर्याय म्हणून आम्ही आता जनतेसमोर जात आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये त्या EVM मशीनवर ते बटण सामान्य व्यक्तीचं हक्काचं बटण देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आत्ता आम्ही कारण इलेक्शन्स अजून त्याला अवधी आहे आणि आमच्या या बैठका सुरू आहेत, अजून बऱ्याच बैठका आमच्या त्या होणार आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर पर्याय म्हणून आपण कसं जाणार आहोत, आघाडी युती म्हणून नाही तर महाराष्ट्र जनतेला एक पर्याय म्हणून आम्ही आता लोकांसमोर येणार आहोत. एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगेन. आजही बऱ्याच मीटिंग्स आमच्या होणं बाकी आहे. आमचा मॅनिफेस्टो की कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेसमोर की एक सत्तामध्ये म्हणा किंवा काही पण आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय देणार आहोत, काय म्हणून आम्ही येणार आहोत, ते संपूर्ण आमचं त्याच्यावर वर्कआउट सुरू आहे. आणि एकदा ते फायनलाइज झालं की महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही आमचा मॅनिफेस्टो महाराष्ट्राचा पर्याय म्हणून आम्ही तो लोकांसमोर देणार आहोत. एवढं सांगतो थांबतो. राजे, साधारण काय कुठले मुद्दे विशेषतः आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कॉन्क्रीटरित्या समोर ठेवलेले आहेत? आणखी जसं तुम्ही म्हणालात की हेवे दावे खूप केले जात आहेत, आपण असे कुठले मुद्दे ठरवून उतरतोय? नाही, आज कुठल्याही मुद्द्यांच्यावर काही चर्चा झालेली नाही आहे. पण इतकं निश्चित आहे की सामान्य माणूस, आपली जनता हे व्यथित झालेली आहे, कंटाळलेली आहे. तेच प्रश्न, तेच हे दावे, हिने कधी विरोध केला की त्यांनी विरोध करायचा. आपण महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र आहे, हे कसं करू शकतो, कसं त्याच्यावर आपण बोलू शकतो, ह्याच्यावर काही चर्चा नाही. मग तो सहकाराचा विषय असेल, शेतकऱ्यांचा बाबतीत विषय असतील, आरक्षणाचा विषय असेल, शिक्षणाच्या धोरणाच्या बाबतीत लाईन असेल, ह्याच्यावर कुठलीही चर्चा पाहायला मिळत नाही. आणि हेच सगळे मुद्दे आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये, आमच्या अजेंडामध्ये हे तुम्हाला निश्चित पाहायला मिळतील. पण त्याच्यावर आज मी काय बोलत नाही आहे. पण हे लवकरच एकदा आमचे हे सगळे समीकरण जमले, एकदा आमची सगळे कशा पद्धतीने पर्याय आपण देऊ शकतो हे सगळं ठरलं की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही वेळोवेळी आमच्या भाषणातून, आमच्या मॅनिफेस्टोमधनं तुम्हाला ते पाहायला मिळतील. तिसऱ्या आघाडीसाठी अजून कोणाची आपण वाट बघत आहात? काय म्हटलं? अजून कोणाची वाट बघत आहात? नाही, एक तर इलेक्शनला विलंब झालेला आहे, पुढची तारीख अजून काही डिक्लेअर झालेली नाही. पण जे छोटे लोक असतील, पण छोटे लोकच इतिहास घडू शकतात, अशा लोकांना जेवढे चांगले लोक आपल्याकडे आपल्याशी जुळले जातील आणि आपण एक चांगला पर्याय देऊ शकतो, या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. आज खरं बच्चूभाऊ येणार होते, पण त्यांची तारीख असल्यामुळं कोर्टात ते येऊ शकले नाही. पण माझ्याशी VCवर बोलले. परवा आमची मुंबईत सुद्धा त्यांची चर्चा झाली. राजू शेट्टी आणि त्यांच्या सर्व शेतकरी सगळे घटकातल्या लोकांशी आमचं सगळ्यांचं बोलणं चालू आहे. मनोज जरांगे पाटलांशी आमचं बोलणं चालू आहे. आणि OBC नेत्यांशी माझं व्यक्तिगत मी बोलायला लागलेलो आहे. म्हणजे सर्वसमावेशक सगळ्या लोकांना आपल्याला कसं घेता येईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे. जरांगे पाटील अजूनही ठामेक आमची बैठक झालेली नाही आहे, लढायचं की पाडायचं हे ठरलेलं नाही. मनोज जरांगे यांनी एक वेगळं व्यक्तिमत्व त्यांचं घडलेलं आहे. आता माझी त्यांची अनेकदा भेट झाली, माझं त्यांचं चांगलं जमते सुद्धा, हेही नाकारता येत नाही. पण मनोज जरांगे पाटलांना सुद्धा मी विनंती हीच केलेली आहे की तुम्ही पाडायचं हे बोलू नका. आता आपण कसं निवडून आणता येईल आणि एक चांगला पर्याय कसा उभा करू शकतो ह्याच्यावर आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. आणि मला विश्वास आहे ते सुद्धा त्या लाईनवर लवकरच येतील. सध्या ते सगळ्यांचा अंदाज घ्यायला लागलेले आहेत की नेमकं आपण कसं पुढं जायचं. तुम्ही जरांगेंशी संवाद साधताय, त्यांची मागणी मान्य आहे का तुम्हाला? OBCतून मराठा आरक्षण द्यावं या संदर्भात त्यांचे मतभेद आहे? नाही, त्यांच्या बहुतांश मागण्या आणि माझ्या सगळ्या मागण्या सारख्या आहेत. मला एक सांगा, बहुजन समाजात माझ्या पंजोबांनी, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं. त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, OBC आणि गरीब मराठ्यांचा समाविष्ट आहे. मला एक सांगा, तुम्ही सामाजिक मागास
आणि शैक्षणिक मागास ह्याचा अर्थच काय आणि मी जाऊन त्यांना भेटतो याचा अर्थ काय. म्हणून ह्या सगळ्या ह्याच्या आणि त्याची स्पष्टता टप्प्याटप्प्यानेच येईल. पण गरीब मराठा समाजांना जे सरकारने आता आरक्षण दिलं आहे हे टिकणार आहे का ह्याच्यावर हे कुणी बोलत नाही. हे जे तुम्ही ACBCचं आरक्षण दिलेलं आहे 2दा हे उडलेलं आहे, हे तिसऱ्यांदा टिकल का ह्याच्यावर सगळ्यांनी बोलायला पाहिजे. मी तर वाटच बघायला लागलो हे केव्हा बोलतात. म्हणजे महाविकास आघाडीतले लोकसुद्धा आणि महायुतीतले लोकसुद्धा ह्या प्रमुख नेत्यांनी एक मिटिंग बोलवावं आणि मला सुद्धा तिथं बोलवावं. मग माझी भूमिका आणि स्पष्ट सांगतो की नेमकी मनोज जरांगेची भूमिका काय, आमची भूमिका काय, आणि हे आरक्षण टिकणार का हे डायरेक्ट खुद्द पवारसाहेबांच्या पासून ते उद्धव ठाकरेंच्या पासून ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेबांच्या पासून आणि काँग्रेसचे जे प्रमुख लोक असतील त्यांनी सगळ्यांनी स्पष्ट द्यायला पाहिजे. आज ही स्पष्टता कोणीही देत नाही. हे माझा स्पष्ट आरोप आहे. त्यांची प्रमुख मागणी जी आहे बिहारचं आरक्षण उडलं ते. हां. त्यांची प्रमुख मागणी आहे आमच्या मागणीला ज्यांनी पाठिंबा देईल त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. कोणाचं? जरांगेंचं. आणि ते ओबीसीतच माझं आणि मनोज जरांगेंचं जे जमते किंवा आमचं आणि त्यांचं उद्दिष्ट एक आहे हे तुम्हाला उत्तर भरपूर आहे. आणि म्हणून मी वाट काय बघायला लागलो आहे ह्या सगळ्यांनी क्लिअर करून दे नंतर मी बोलणारच आहे. पण एक साधा प्रश्न आहे माझा सगळ्यात तुम्हाला. ज्यावेळेस सरकारच ठरवतं की सामाजिक मागास आणि शैक्षणिक मागास म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे हे ओबीसीचाच भाग आहे ना. मग म्हणजे तुम्हालाही मान्य आहे का ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाला? तीच मागणी आहे ना सगळ्यांची. सामाजिक मागास आणि शैक्षणिक मागास म्हणजे काय, हे ओबीसीच आहे ना. हे कुठलं वेगळं आरक्षणच म्हणजे ओबीसी दुसरं कसं. आता हे ACBCमध्ये घातलं आहे ह्याच्यावरही स्पष्टता बोलायला पाहिजे. मी बोलणारच आहे. माझी एकच भूमिका आहे बघा. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी 50% आरक्षण दिलं होतं त्या बहुजन समाजाला. ते बहुजन समाजाला जे आरक्षण दिलं तेच आरक्षण तुम्ही सगळ्यांना न्याय द्यायला पाहिजे. त्या गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ना. आत्ताही फार गोंधळ चालू आहे, अजूनही क्लिअर लाईन झालेली नाही आहे. ते टप्प्याटप्प्याने क्लिअर होईलच. म्हणजे कोणाची या राजकीय या सगळ्या जे ACBC जे आरक्षण दिले अजूनही क्लिअर नाही. अनेक ठिकाणी मुलं उपोषणाला बसतात. त्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. मी वाट बघायला लागली. थोडे दिवस थांबा, मी बोलणार आहे. याला महाराज ओबीसी नेते विरोध करताना दिसतात. त्याला मार्ग आहे, त्याला पर्याय आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. हे अजूनही कोण बोलत नाही आहेत. मी काय सांगतो तुम्हाला, पवार साहेबांच्या पासून ते उद्धव ठाकरेंच्या पासून, काँग्रेसपासून, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून, एकनाथ शिंदे यांच्यापासून, अजितदादांच्यापासून ह्यांनी स्पष्टता द्यायला पाहिजे की हे आरक्षण कसं टिकवणार आणि ह्या गरीब मराठ्यांना न्याय कसं देणार. मला सांगा, सगळे मराठा समाजातले लोक त्यांना का धरतात, मला का धरत नाही तो. आमच्याकडे सुद्धा पर्याय आहेत ना. आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने ज्यांनी घडवला ते प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हा संतांचा महाराष्ट्र आहे. आणि आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आता सुसंस्कृत राहिला आहे का, हा आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. या 75 वर्षात नुसते हेवे दावे, मग इकडं महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, कॉन्क्रीट आपण महाराष्ट्र कसं घडवू शकतो. महाराष्ट्र हा राज्य दुसऱ्या राज्यांना एक दिशा देण्याचं काम करत असतो नेहमी. पण त्याच्यावर न चर्चा करता माझं तुझं आणि हेवे दावे काढण्यापेक्षा आपण पुढं जात नाही. लोकसुद्धा अस्वस्थ आहेत, व्यथित आहेत लोक. जनतेने जो काही निर्णय दिला असेल लोकसभेच्या वेळी त्याच निर्णयावर पुढं जाऊ असं सगळ्यांना वाटत असेल तर साफ चुकीचं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या एक 15-20 दिवसात जनतेच्या व्यथा समजल्यानंतर आम्ही एक वेगळा पर्याय, ज्या पर्यायाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आजच्या बैठकीला प्रहारचे प्रमुख बच्चूभाऊ कडू येणार होते.
परत आमची मुंबईत एक बैठक झाली. कोर्टात त्यांची आज तारीख असल्यामुळे आज आणि उद्या म्हणून ते येऊ शकले नाही, पण आमच्यावर VC वर बोलले आता ते. बच्चूभाऊंच्यावर एक 4-5 मुद्दे आमचे जराशे मतभेद मी म्हणणार नाही, पण एका लाईनवर एका जागेवर येण्यासाठी एक आणि 2 मीटिंग लागतील. पण मला पूर्ण विश्वास आहे, आम्हाला सर्वांना विश्वास आहे, त्यात काही अडचण दिसत नाही. आज आनंदाने सांगायचे की बाबासाहेब आंबेडकरांची पंतू राजरत्न आंबेडकर साहेबसुद्धा आमच्यावर आलेले आहेत. आणि त्यांच्या शाहू महाराजांचा शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज या नात्याने आणि बाबासाहेब आंबेडकरांचे ते पंतू आहेत, त्यामुळे हा नॅचरल अलायन्स आहे. म्हणजे आमच्यात काही कुठेतरी मतप्रवाह किंवा आणि काही वेगळं मतं घडवायचे असं काही नाही. आमच्या दोघांचं निश्चितपणाने ठरलं आहे की आपल्याला शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आम्हाला जायचं, शिवाजी महाराजांच्या विचाराने जायचं आहे. आणि म्हणून आमची अनेकदा भेट झाली. आणि आज पूर्वी भेट होत होते सामाजिक भेटी होत्या, आता ती राजकीय भेट आहे. आज जय जवान जय किसान या पक्षाच्या नारायण अंकुशेसुद्धा आलेले आहेत. सैनिकांचा सुद्धा आवाज त्यांना मांडायचा आहे. सैनिक केव्हा राजकारणात येत नव्हते, लांबच राहायचे, पण त्यांना सुद्धा असं वाटतं की सैनिकांच्यावर सुद्धा अन्याय होत आहे, आम्ही सगळे एकत्र येऊ. आणि म्हणून एक चांगली सुरुवात आहे. राजू शेट्टींची सुद्धा आमची चर्चा चालू आहे. राजू शेट्टींचे माझं बोलणं झालेलं आहे आणि बच्चू भाऊंचं सुद्धा बोलणं झालेलं आहे. राजरत्नांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे. आणि सगळे शेतकऱ्यांचे सगळे घटक हे सगळे कसे एकत्र येऊ शकतात, आपण एक वेगळा पर्याय कसा देऊ शकतो ह्याच्यावर सुद्धा आमचं बोलणं चालू आहे. मनोज जरांगे पाटलांचं सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांचा. त्यांना मी विनंती केली, आता पाडायचं नाही, आपल्याला सगळ्यांना निवडून आणायला पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातून सुद्धा आमची सकारात्मक चर्चा चालू आहे. शेवटी त्यांचा उद्देश आमचा उद्देश एकच आहे. ज्या शाहू महाराजांनी राजे शाहू महाराजांनी आमच्या पंजोबांनी जे आरक्षण दिलं बहुजन समाजाला, अनुसूचित जाती जमाती OBC आणि गरीब मराठ्यांना, तर त्यांना सुद्धा आरक्षण मिळावं म्हणून त्या दोघांचा उद्देश असल्यामुळं एकत्र येण्याची नुसती एक वेळ राहिलेली आहे असं मला वाटते. म्हणून ते लवकरच त्याच्यात सुद्धा सकारात्मक एक निर्णय लवकरच येईल असं मला पूर्ण अपेक्षा आहे. मला असं वाटतं की मी नेहमीच बोलतो आणि जे काय बोलायचं मी आता बोललो आहे, पुढं बोलायचंच आहे. मला वाटतं 2 मिनटं राजरत्न आंबेडकर साहेबांनी बोलावं, नंतर मग काय पत्रकारांना काय प्रश्न असतील ते आपण विचारावं. आमची सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा झाली. एक या 2 पर्यायापेक्षा महाविकास आघाडी महायुतीपेक्षा आमचा एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी हा आमचा पर्याय आहे. आणि हा सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही पुढे जाणार आहोत. या दृष्टिकोनातून आमची चांगली चर्चा झाली. थोडं कोणीतरी आपल्या ते बूम थोड्या अलीकडे गेला. खरं तर राजे बोलल्यानंतर आम्ही बोलणं उचित नाही आहे, तरी राजेंनी मला 2 मिनटाची संधी दिलेली आहे. आज जे काही आपण महाराष्ट्रामध्ये बघत आहोत, म्हणजे मला जेव्हा मी बाबासाहेब आंबेडकरांचे लहानपणचं इतिहास वाचायचो त्यावेळेस ते चाळीमध्ये राहायचे आणि बाबासाहेबांचे वडील त्यांना रात्री 2 वाजता उठवायचे अभ्यास करण्यासाठी आणि 5 वाजेपर्यंत त्यांचा तो अभ्यास घ्यायचे, कारण 5 नंतर मग नळावरची भांडणं सुरू व्हायचे आणि नळावरची भांडणं सुरू झाल्यानंतर त्या गोंधळात अभ्यास शक्य नसायचा. मला असं वाटतं की आता तर नळावरचं भांडण हे महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेलं आहे. म्हणजे आज जे काही आपण बघतोय जोडे मारो आंदोलन आणि हे केवळ यांचे वैयक्तिक जे काही द्वेष आहे, राग आहे, त्या रागापोटी यांनी अशा पद्धतीने कामकाज आज महाराष्ट्रामध्ये हे नळावरचं भांडण आम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसतं. आणि कुठेतरी ज्या हेतूने जसं राजेंनी सांगितलं की लोकसभेच्या वेळेस संविधान धोक्यात आहे असा जो काही या देशामध्ये प्रचार केला गेला, भारताचं संविधान धोक्यात आहे हे
वाचवण्यासाठी आम्ही भरभरून इंडी आघाडी असेल, महाविकास आघाडी असेल यांना भरभरून मतं दिली. केवळ आम्हीच नाही, अनुसूचित जातीच्याच लोकांनी नाही तर मुसलमानांनी मतं दिली. आज ज्यावेळेस खरंच संविधानावर ज्यावेळेस गालबोट उचललं जातं आहे तर लोकसभेत गेल्यानंतर किंवा विधानसभेमध्येही हे एका प्रश्नाचंही उत्तर आता ते विचारत नाही आहेत. म्हणजे वक्फ बोर्डाचा प्रश्न असो किंवा अनुसूचित जातीच्या रिझर्वेशनचा मुद्दा असो, उलट सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेस अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये क्रिमी लेअरचा मुद्दा त्याच्यामध्ये ॲड केला त्यावेळेस काँग्रेस त्याचं स्वागत करताना मला दिसली. मग नक्की हे कोणत्या संविधानाचं बचाव करण्यासाठी हे बाता करत होते. आणि म्हणून आज कुठेतरी अनुसूचित जातीची लोकं असतील किंवा मुस्लिम्स असतील, आम्ही कुठेतरी फसवणूक झाल्याचंही भावना आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून महायुती हटवायची असेल तर महाविकास आघाडी आणा, महाविकास आघाडी हटवायची असेल तर महायुती आणा. हे जे यांचं सीसॉचा जो गेम या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला एक पर्याय म्हणून आम्ही ही सगळी समीकरणं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेपुढे येत आहोत की हे एकाच नाण्याचे हे दोन बाजू आहेत, हे काही वेगवेगळे नाहीत. यांना कसलेही महाराष्ट्राचे, आता महाराष्ट्र पब्लिक सेफ्टी बिल, आता तो बिल ॲक्टमध्ये तयार झालेला आहे. एवढा मोठा ॲक्ट महाराष्ट्रात तयार होत असताना महाविकास आघाडीच्या एकाही नेत्यानं या ॲक्टचा विरोध केला नाही. मग हा विरोधी पक्ष म्हणून आपण याला कसं मान्यता द्यावी, जिथे ते महाराष्ट्राच्या अनुसूचित जातीचा प्रश्न विचारत नाहीत, मुसलमानांचा प्रश्न विचारत नाहीत, एवढा मोठा ॲक्ट तयार झाला तिथे प्रश्न विचारत नाहीत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला एक पर्याय म्हणून या सगळ्या जे SC-BC जे आरक्षण दिले अजूनही क्लिअर नाही. अनेक ठिकाणी मुलं उपोषणाला बसतात, त्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. मी वाट बघायला लागले, थोडे दिवस थांबा, मी बोलणार आहे. याला महाराज ओबीसी नेते विरोध करताना दिसतात. त्याला मार्ग आहे, त्याला पर्याय आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. हे अजूनही कोण बोलत नाही आहेत. मी काय सांगतो तुम्हाला, पवार साहेबांच्या पासून ते उद्धव ठाकरेंच्या पासून, काँग्रेसपासून, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून, एकनाथ शिंदे यांच्यापासून, अजितदादांच्यापासून ह्यांनी स्पष्टता द्यायला पाहिजे की हे आरक्षण कसं टिकवणार आणि ह्या गरीब मराठ्यांना न्याय कसं देणार. मला सांगा, सगळे मराठा समाजातले लोक त्यांना का धरतात, मला का धरत नाही तो? आमच्याकडे सुद्धा पर्याय आहेत ना आणि द्यायलाच पाहिजे. राजे, बघायला गेलं तर अनेक आघाड्या आणि युत्या आतापर्यंत झालेल्या आहेत, नवीन संघटना एकत्र येऊन निवडणुका लढलेल्या आहेत, परंतु शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि जातीपातीचे जे प्रश्न आहेत आरक्षणाच्या बाबतीत ते कायम आहेत अजून सुद्धा. का वाटतं असे प्रश्न कायम का ठेवले जातात? नाही, सगळ्यांचं विजन बेस्ड काहीच नाही आहे. शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न असतो, ज्यावेळी अतिवृष्टी आली त्यावेळीच बोलायचं. जसं आता ओला दुष्काळ पडले त्याच्यावर चर्चा करायची. लॉंग टर्म पॉलिसी नाहीत. शेतकऱ्यांचे धोरणसुद्धा आपले केव्हा झालेले आहेत, केव्हा बदल झालेला आहे, झाले त्याला 20-25 वर्ष झाले. शेवटी आपल्याला शेतकऱ्यांचे धोरण, शिक्षणाचे धोरण आपण सगळं पूर्ण प्रायव्हेटायझेशन करायला लागले. आज मला सांगा ना, काय धोरण आहे तुमचं शिक्षणाचं? तुम्ही किती टक्के तुम्ही शिक्षणावर खर्च केला जातो? म्हणजे खरं म्हणजे अमेरिकासारख्या ठिकाणी 60% सगळ्यात जास्त खर्च जो शिक्षणावर केला जातो अमेरिकात केला जातो. 60% खर्च केला जातो. आपण किती टक्के करतो? राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी करवीर संस्थानमध्ये असताना 19 ते 20% खर्च करत होते शिक्षणावर. आपण किती खर्च करतोय? हा मोठे सगळे प्रश्न आहे. सगळे आता इलेक्शनच्या वेळी हे सगळे बाहेर येणार आहेत प्रश्न. राजे, पुतळा पडला त्याच्यानंतर युती असेल, आघाडी असेल मधल्या नेते हे एकमेकांच्या समोर आले, ही घटना होऊन गेली. याच्यानंतरच्या पोस्ट इफेक्टकडे संभाजीराजे कसं? नाही, दोन भाग आहेत त्याच्यातले. पहिला भाग जो आहे, जो राजकोटचा पुतळा जो पडला, हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सगळ्यात दुर्दैवी घटना आहे. जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हायलाच पाहिजे. आणि नुसतं दोषी नाही, हे परवानग्या कशा दिलेल्या गेल्या? कला संचालनालयाने परवानगी दिली का, ह्याचं स्पष्टीकरण सरकारने देणं गरजेचं आहे. एवढ्या घाई गडबडीने ह्या पुतळ्याचं उद्घाटन का केलं लोकसभेच्या वेळी, ह्याच्यावर सुद्धा बोलायला पाहिजे. 4 डिसेंबरला नौदल दिवस होता, त्या दिनानिमित्त पुतळ्याचं उद्घाटन झालं. 12 डिसेंबरला माझं पत्र आहे नरेंद्र मोदींना की हा शास्त्रोक्त पद्धतीने पुतळा उभा राहिलेला नाही आहे आणि म्हणून तुम्ही परत हा पुतळा उभा करा.
किंबहुना त्याचं संवर्धन जतन काय करतात ते करा, कारण का त्याचे जे मेजरमेंट्स आहेत किंवा त्याचं हावभाव आहेत हे सगळे चुकीचं दिसत होतं. हे मी त्यावेळेस बोललो 12 डिसेंबरला 2023ला. मला आश्चर्य वाटते की महाविकास आघाडीतल्या लोकांनी सुद्धा माझं पत्र का वाचलं नाही, आत्ता वाचलं नाही, त्याच्यावर काय चर्चा केली नाही. हां, पण एक गोष्ट मला पटलेली नाही, ती म्हणजे जे काय चाललं आहे सध्या, इव्हन राजकोटच्या किल्ल्यावर ज्यावेळी महाविकास आघाडीतले लोक आणि महायुतीतले लोक एकत्र तिथं आले, तिथं थोडंफार झालंच, हमरी झालंच तिथं. पण तिथं जर काय वाईट घडलं असतं तर महाराष्ट्राला हे परवडलं असतं का? या सुसंस्कृत महाराष्ट्राचं हे प्रतीक जर राहिलं असतं का? शेवटच्या घटकापर्यंत हा सगळा विषय गेला असता तर सगळ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये जोरात मारामारी सुरू झाली असती. हे बरोबर नाही आहे. परवा ते आंदोलनसुद्धा झालं, ते जोडे मारो आंदोलन. हे महाराष्ट्राची संस्कृती आहे का? मला सांगा, एका कार्यकर्त्यांनी करणं हे ठीक आहे, पण सगळ्या मोठे नेते लोकांनी जाऊन ते जोडे मारा आणि सगळे आपापल्या ठिकाणी मोठे आहेत. वर ज्यावेळी तुम्ही त्या लेवलला पोचता, मग ते पवारसाहेब असतील, काय उद्धव ठाकरे असतील, काय देवेंद्र फडणवीस असेल, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजित पवार असतील, ते नाना पटोले, काय काँग्रेस जैन आणि कोण असतील, हे सगळे जे कोण मोठे असतील महाराष्ट्रात नेते, त्यांनी सुद्धा कामं केलेत सगळ्यांनी. आणि अशा पद्धतीचं आंदोलन करायलाच पाहिजे. आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं नाही, जे झालं राजकोटला करायलाच पाहिजे. हे सुद्धा आम्हाला चालत नाही. पण जोडो आंदोलन करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे मी त्या मताचं आहे. बाकी त्यांना काय वाटायचं तो त्यांचा प्रश्न. आंबेडकर साहेबांना काय प्रश्न असतो? राजे, या अगोदर सुद्धा रिडालोस असेल, वंचित असेल, असे अनेक प्रयोग झाले तिसऱ्या आघाडीचे, पण ते यशस्वी झाले नाहीत. अशी काही राजकीय परिस्थिती आता निर्माण झाली आहे की तुमची आघाडी यशस्वी होणार आहे? नाही ना, आम्ही तर एकदम सकारात्मक आहोत ना. मागं काय झालं त्याच्यावर आम्हाला काही भाष्य करायचं नाही. आम्हाला माहीत आहे की आम्ही चांगल्या मनाने, लोकांची इच्छा आहे की एक चांगला पर्याय हे तो उभा राहू शकतो. आणि म्हणून होत करू लोक ज्यांची पार्टी एकदम क्लिअर आहे, ज्यांच्यावर कुठेही आरोप नाही आहेत, असे सगळे लोक एकत्र आम्ही या लागलो प्रयत्न करू. आणि का करू नये? शिवाजी महाराजांनी सुद्धा ज्यावेळी तोरणा किल्ला, पहिला किल्ला ज्यावेळी जिंकला, ते किती मोजकेच मावळे होते ना. म्हणजे आमच्याकडं तेवढी ताकद नाही म्हणून आम्ही यायचं नाही का? आमच्याकडं तेवढं सैन्यबळ नाही आहे पूर्वी म्हणून आम्ही यायचं नाही का? आम्ही प्रयत्न करायचा, आम्ही धाडस करायची नाही का? आणि म्हणून एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी, शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि तो प्रामाणिक प्रयत्न 100% यशस्वी होणार हा आमचा विश्वास आहे. साधारणतः तिसऱ्या आघाडीची अधिकृत घोषणा कधीपर्यंत होईल? नाही, एकदा इलेक्शन्स डिक्लेअर झाले की मला वाटतं त्यावेळी आणि ती मुवमेंट फास्ट होईल. वंचितला सोबत घेण्याबाबत काय? सगळ्यांचं चालू आहे आमचं बोलणं, सगळ्यांचं बोलणं चालू आहे. राजरत्न आंबेडकर तर आहेत आमच्याबरोबर. बोला. मी तर आहे. हां, काय राजरत्न आंबेडकर या युतीचं नाव काय असतं? बोला. नाही, आघाडी आणि युती नाही, आम्ही महाराष्ट्राला पर्याय देतो आहे. लोकांना त्यांचं हक्काचं बटन आम्ही त्यांना त्या EVM मशीनवर देतो. आणि म्हणून युती, आघाडी असं काय आम्ही अजून ठरवलेलं नाही. पण ज्यावेळेस सगळे इलेक्शन्सला जेव्हा सुरुवात होईल त्यावेळेस नक्कीच ते नाव असेल. काही लोकसभा निवडणुकीला संविधान बदलण्याचा एक प्रयोग जो आहे तो भाजप करते, असा एक अजेंडा किंवा विरोधकांकडनं एक सेट झालं होतं नॅरेटिव्ह. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? पुन्हा एकदा विधानसभा येत आहेत जवळ, लोकसभा टार्गेट ठरवून विधानसभेला पण हेच नॅरेटिव्ह विरोधकांकडनं जर सेट झालं तर संविधान बदला, या गोष्टीवर तुम्ही कसं बघता? नाही, मुळात यांचं संविधान प्रेम किती बेगडी आहे ते या लोकसभेच्या इलेक्शन्स नंतर ते सिद्ध झालेलं आहे. म्हणजे लोकसभेत जाण्यापुरतं तुम्हाला संविधान धोक्यात आहे एवढंच तुम्हाला नेरेटिव्ह सेट करायचं होतं. संसदेत गेल्यानंतर तुम्ही त्या संविधानाचं साधा पण उच्चार करून काढलेला नाही. आणि म्हणून लोकांच्या अनुसूचित जातीचा जो भ्रमनिराश झालेला आहे की यांना संविधानाशी काही घेणं देणं नाही, आणि तेच आता मुस्लिम लोकांचाही भ्रमनिराश झालेला आहे. आणि म्हणून आत्ता तो महाराष्ट्रामध्ये मला वाटतं लोकांना सोडा, ज्यांनी हा नेरेटिव्ह सेट केला होता त्यांना देखील संविधान खतऱ्यात आहे हे बोलायला त्यांना लाजा वाटतील.
अशा पद्धतीने यांचं काम झालेलं आहे. आणि म्हणून एकही नेता संविधान धोक्यात आहे म्हणून एकही नेता आता मतं मागताना दिसत नाही. जर संविधान धोक्यात आहे मग एवढ्या महिन्यामध्ये तुम्ही संविधानाच्या बचावासाठी काय केलं? राजकीय परिस्थिती आता निर्माण झाली आहे की तुमची आघाडी यशस्वी होणार आहे? नाही ना, आम्ही तर एकदम सकारात्मक आहोत ना. मागं काय झालं त्याच्यावर आम्हाला काही भाष्य करायचं नाही. आम्हाला माहीत आहे की आम्ही चांगल्या मनाने आहे. लोकांची इच्छा आहे की एक चांगला पर्याय हे तो उभा राहू शकतो. आणि म्हणून होत करू लोक ज्यांची पार्टी एकदम क्लिअर आहे, हां, ज्यांच्यावर कुठेही आरोप नाही आहेत, असे सगळे लोक एकदा आम्ही या लागलो प्रयत्न करू. आणि का करू नये? शिवाजी महाराजांनी सुद्धा ज्यावेळी तोरणा किल्ला पहिला किल्ला ज्यावेळी जिंकला ते किती मोजकेच मावळे होते ना. म्हणजे आमच्याकडं तेवढी ताकद नाही म्हणून आम्ही यायचं नाही का? आमच्याकडं तेवढं सैन्यबळ नाही आहे पूर्वी म्हणून आम्ही यायचं नाही का? आम्ही प्रयत्न करायचा, आम्ही धाडस करायची नाही का? आणि म्हणून एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी, शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि तो प्रामाणिक प्रयत्न 100% यशस्वी होणार हा आमचा विश्वास आहे. साधारणतः तिसऱ्या आघाडीची अधिकृत घोषणा कधीपर्यंत होईल? नाही, एकदा इलेक्शन्स डिक्लेअर झाले की मला वाटतं त्यावेळी आणि ती मुवमेंट फास्ट होईल. वंचितला सोबत घेण्याबाबत काय? सगळ्यांचं चालू आहे आमचं बोलणं, सगळ्यांचं बोलणं चालू आहे. राजरत्न आंबेडकर तर आहेत आमच्याबरोबर. बोलणं मी तर आहे. हां, काय राजरत्न आंबेडकर या युतीचं नाव काय असतं? बोला. नाही, आघाडी आणि युती नाही, आम्ही महाराष्ट्राला पर्याय देतो आहे. लोकांना त्यांचं हक्काचं बटन आम्ही त्यांना त्या EVM मशीनवर देतो. आणि म्हणून युती आघाडी असं काय आम्ही अजून ठरवलेलं नाही. पण ज्यावेळेस सगळे इलेक्शन्सला जेव्हा सुरुवात होईल त्यावेळेस नक्कीच ते नाव असेल. काही लोकसभा निवडणुकीला संविधान बदलण्याचा एक प्रयोग जो आहे तो भाजप करते असा एक अजेंडा किंवा विरोधकांकडनं एक सेट झालं होतं नॅरेटिव्ह. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? पुन्हा एकदा विधानसभा येत आहेत जवळ, लोकसभा टार्गेट ठरवून विधानसभेला पण हेच नॅरेटिव्ह विरोधकांकडनं जर सेट झालं तर संविधान बदला, या गोष्टीवर तुम्ही कसं बघता? नाही, मुळात यांचं संविधान प्रेम किती बेगडी आहे ते या लोकसभेच्या इलेक्शन्स नंतर ते सिद्ध झालेलं आहे. म्हणजे लोकसभेत जाण्यापुरतं तुम्हाला संविधान धोक्यात आहे एवढंच तुम्हाला नेरेटिव्ह सेट करायचं होतं. संसदेत गेल्यानंतर तुम्ही त्या संविधानाचं साधा पण उच्चार करून काढलेला नाही. आणि म्हणून लोकांच्या अनुसूचित जातीचा जो भ्रमनिराश झालेला आहे की यांना संविधानाशी काही घेणं देणं नाही, आणि तेच आता मुस्लिम लोकांचाही भ्रमनिराश झालेला आहे. आणि म्हणून आता तो महाराष्ट्रामध्ये मला वाटतं लोकांना सोडा, ज्यांनी हा नेरेटिव्ह सेट केला होता त्यांना देखील संविधान खतऱ्यात आहे हे बोलायला त्यांना लाजा वाटतील. अशा पद्धतीने यांचं काम झालेलं आहे. आणि म्हणून एकही नेता संविधान धोक्यात आहे म्हणून एकही नेता आता मतं मागताना दिसत नाही. जर संविधान धोक्यात आहे मग एवढ्या महिन्यामध्ये तुम्ही संविधानाच्या बचावासाठी काय केलं? तुम्ही क्रिमिनल अनुसूचित जातीचं, तर महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचं स्कॉलरशिप हे वळवलं जातं आहे तरी देखील एकही MUAचा नेता सभागृहात उठून उभा राहून बोलत नाही की अनुसूचित जातीचं स्कॉलरशिप हे इतर डिपार्टमेंटकडे वळवलं गेलं आहे, त्याच्यासाठी एकही व्यक्ती बोलत नाही. फॉरेन स्कॉलरशिप्स मागच्या कित्येक वर्षापासून बंद आहे, ते संसदेत कोणीही त्याच्यावर आवाज उठवायला तयार नाही. आणि म्हणून यांना संविधानाशी काही देणं घेणं नाही. आणि म्हणून आम्हा लोकांसमोर येऊन हे सांगावं आता भाग पाडणार आहे की संविधानाचा खतरा दाखवून यांनी केवळ यांची सीटा वाढवण्याचं काम केलंय. त्यांना काही प्रतिनिधित्व या लोकांना द्यायचं नाही. राज्यात मराठा OBC वाद असेल, हिंदू मुस्लिम वाद असेल, हा अजूनही कायम सुरू असताना आपल्याला अनेक घटना अजूनही पाहायला मिळत आहेत. तुम्ही बाबासाहेबांचे पणतू आहात, अनेक वेळा बाबासाहेबांचेच दाखले दिले जातात, त्यांना आम्हाला न्याय हवा हा एक नॅरेटिव्ह सेट केला जातो. महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडत चाललंय असं वाटत? नक्कीच. आणि हे सामाजिक स्वास्थ्य बिघडत नाही म्हणून यांची यांच्या मनामध्ये खल आहे की हे का बिघडत नाही. आधी यांनी हिंदू मुसलमान करायचा प्रयत्न केला परंतु दोन्हीकडून प्रतिक्रिया मिळाली नाही. मग त्यांनी मराठा आणि OBC असा वाद लावून द्यायचा प्रयत्न केला,
तोही त्यांचा अयशस्वी झाला आणि मग त्यांनी मराठा वर्सेस बौद्ध असा वाद पेटतोय का महाराष्ट्रात, त्याचीही चाचपणी केली, तिथेही कोणतीही प्रतिक्रिया नाही. आणि म्हणून आता यांच्याकडे की महाराष्ट्राची जनता एकमेकांची डोकी का फोडत नाहीत, महाराष्ट्राची जनता एकमेकांची घरं का जाळत नाहीत, ही यांना खंत वाटते. आणि म्हणून आता एक दंगल पेटावी म्हणून राजकीयच लोक आता रस्त्यावर उतरून एकमेकांची डोकी फोडत आहेत. म्हणजे लोक प्रतिक्रिया देत नाहीत हे बघितल्यानंतर आता राजकीय नेत्यांनाच एकमेकांची डोकी फोडायची वेळ आली की कमीत कमी हे बघून तरी त्यांचे समर्थक तरी आपसात लढतील, एकमेकांची घरं जाळतील. परंतु महाराष्ट्राचं सामाजिक सलोखा हे आता महाराष्ट्राच्या लोकांनी ओळखलेलं आहे की या दोघांचं काय चाललेलं आहे. म्हणजे एक मारल्यासारखं करतोय आणि एक रडल्यासारखं करतोय, या दोघांचं नाटक महाराष्ट्राच्या जनतेने आता ओळखलेलं आहे. आणि म्हणून आता ते यांच्या नाटकाला बळी पडत नाही आहेत. आणि म्हणून मला असं वाटतंय की आता महाराष्ट्राच्या जनतेने येणाऱ्या विधानसभेमध्ये योग्य पर्याय आता निवडला पाहिजे. सर, सत्तेतील आमदार अल्पसंख्याक समाजाला खुल्याम धमक्या देतात, ते कशा पद्धतीने बघता तुम्ही? नाही, यांना जी मगरुरी आलेली आहे सत्तेचा जो आपण माज म्हणतो, म्हणजे आता ज्या पद्धतीने आपण लोकसभेमध्ये जे चित्र बघितलं ते चित्र आता महाराष्ट्रामध्येही बघायला मिळेल. म्हणजे मला आता कधी अशी भावना व्हायला लागली आहे की लोकसभेच्या पूर्वी ज्या पद्धतीने BJPमध्ये तो अहंकार होता, तो अहंकार मला आता MVAमध्ये दिसायला लागलेला आहे की आता आमच्या बाजूने तर लोकांचा कल आलेलाच आहे, बौद्धांची मतं तर आम्हाला मिळतच आहेत, आम्हाला आता तुमची गरज राहिलेली नाही, आम्हाला मुसलमानांची मतं तर मिळतच आहेत. आणि म्हणून तोच अहंकार उतरवण्यासाठी बाबासाहेबांनी जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार 3 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये जो वापरला जाईल त्यावेळेस यांना यांची जी स्थान आहे ते लोक दाखवून देतील. थँक्यू. थँक्यू.